मराठी व्याकरण विशेषण. विशेषण हा मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा शब्द प्रकार आहे. नाम किंवा सर्वनाम यांचे गुण, संख्या, रंग, आकार, अवस्था किंवा प्रकार दर्शवणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ, सुंदर फूल, मोठे घर, हुशार विद्यार्थी या वाक्यांमध्ये सुंदर, मोठे आणि हुशार हे शब्द विशेषण आहेत. विशेषणामुळे वाक्य अधिक स्पष्ट, आकर्षक आणि अर्थपूर्ण बनते. विशेषणाचे अनेक प्रकार आहेत. गुणवाचक विशेषण नामाचा गुण किंवा दोष दर्शवते, तर संख्यावाचक विशेषण संख्या किंवा क्रम सांगते. सार्वनामिक विशेषण सर्वनामाच्या स्वरूपात नामाची माहिती देते. याशिवाय नामसाधित, धातुसाधित आणि अव्ययसाधित विशेषण असेही प्रकार आढळतात. विशेषण हे विशेषाच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलते, त्यामुळे भाषेतील शुद्धता राखण्यासाठी त्याचे योग्य ज्ञान आवश्यक असते. मराठी भाषेतील प्रभावी लेखन आणि बोलण्यासाठी विशेषणांचा योग्य वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषणामुळे व्यक्ती, वस्तू किंवा स्थळाचे अधिक चांगल्या प्रकारे वर्णन करता येते. साहित्य, निबंध, कविता आणि दैनंदिन संभाषणामध्ये विशेषणांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्यामुळे मराठी व्याकरण शिकताना विशेषण हा विषय नीट समजून घेणे आवश्यक आहे. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण परिचय आणि व्याख्या. विशेषण भाषेत नाम किंवा सर्वनाम यांची अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. विशेषणामुळे व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण किंवा भाव यांचे गुण, संख्या, प्रकार, अवस्था इत्यादी स्पष्ट होतात. व्याख्या नाम किंवा सर्वनाम यांच्या गुण, संख्या, अवस्था, प्रकार इत्यादींचे वर्णन करणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. उदाहरणे: सुंदर मुलगी, हुशार विद्यार्थी, 5 पुस्तके, मोठा डोंगर. वरील वाक्यांमध्ये सुंदर, हुशार, 5, मोठा हे शब्द नामाची माहिती देतात, म्हणून ते विशेषण आहेत. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषणाची वैशिष्ट्ये व प्रकार. विशेषणाची वैशिष्ट्ये. आता आपण विशेषणांची वैशिष्ट्ये समजून घेऊ. आई विशेषण हे नेहमी नाम किंवा सर्वनामाशी संबंधित असते. तू विशेषणामुळे वाक्य अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनते. 3 विशेषण नामाचा गुण, संख्या, रंग, आकार, प्रकार, अवस्था इत्यादी दर्शवते. 4 विशेषण लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदलू शकते. विशेषणाचे प्रकार. मराठी व्याकरणात विशेषणाचे पुढील मुख्य 6 प्रकार आहेत. आई गुणवाचक विशेषण. 2 संख्यावाचक विशेषण. 3 सार्वनामिक विशेषण. 4 नामसाधित विशेषण. धातुसाधित विशेषण. अव्ययसाधित विशेषण. पुढील 6 भागामध्ये आपण ह्या 6 प्रकारच्या विशेषणाची अधिक माहिती घेऊया. मराठी व्याकरण पाठ 6. गुणवाचक विशेषण. मराठी व्याकरणात विशेषणाचे मुख्य 6 प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार म्हणजे गुणवाचक विशेषण. या भागात आपण गुणवाचक विशेषण बाबत माहिती समजून घेऊया. गुणवाचक विशेषण व्याख्या. ज्या विशेषणांमुळे नामाचा गुण, दोष, रंग, आकार, अवस्था, स्वभाव इत्यादी समजतात त्यांना गुणवाचक विशेषण म्हणतात. गुणवाचक विशेषण उदाहरणे: गोड आंबा, काळा घोडा, प्रामाणिक मुलगा, थंड पाणी. वरील वाक्यात गोड, काळा, प्रामाणिक आणि थंड ही आंबा, घोडा, मुलगा आणि पाणी यांची विशेषणे आहेत. मराठी व्याकरण पाठ 6. गुणवाचक विशेषणाचे उपप्रकार. गुणवाचक विशेषणाचे उपप्रकार 4 आहेत. गुणदर्शक विशेषण. ज्या विशेषणांमुळे नाम किंवा सर्वनामाचे गुण, स्वभाव, अवस्था किंवा वैशिष्ट्ये समजते त्यांना गुणदर्शक विशेषण म्हणतात. उदाहरणे: आई चांगला मुलगा, सुंदर फूल. रंगदर्शक विशेषण.
ज्या विशेषणांमुळे नामाचा रंग समजते त्यांना रंगदर्शक विशेषण म्हणतात. उदाहरणे: आई पांढरा शर्ट, तू हिरवी पाने. मराठी व्याकरण पाठ 6. गुणवाचक विशेषणाचे उपप्रकार. इ. आकारदर्शक विशेषण. ज्या विशेषणांमुळे नामाचा आकार, उंची, लांबी, रुंदी किंवा स्वरूप समजते त्यांना आकारदर्शक विशेषण म्हणतात. उदाहरणे: आई मोठे घर, लांब रस्ता. इ. अवस्थादर्शक विशेषण. ज्या विशेषणांमुळे नामाची अवस्था, स्थिती किंवा परिस्थिती समजते त्यांना अवस्थादर्शक विशेषण म्हणतात. उदाहरणे: आई आजारी माणूस, तू गरम चहा. मराठी व्याकरण पाठ 6. संख्यावाचक विशेषण. विशेषणांचा दुसरा प्रकार म्हणजे संख्यावाचक विशेषण. या भागात आपण संख्यावाचक विशेषण आणि त्याचे उपप्रकार समजून घेऊ. संख्यावाचक विशेषण व्याख्या. ज्या विशेषणांमुळे संख्या किंवा क्रम समजते त्यांना संख्यावाचक विशेषण म्हणतात. 5 विद्यार्थी वर्गात बसले आहेत. 2 पक्षी झाडावर बसले आहेत. 10 पुस्तके टेबलावर ठेवली आहेत. वरील वाक्यांमध्ये 5, 2 आणि 10 हे शब्द संख्या दर्शवतात, म्हणून ते संख्यावाचक विशेषण आहेत. मराठी व्याकरण पाठ 6. संख्यावाचक विशेषण प्रकार. संख्यावाचक विशेषणचे 5 प्रकार आहे. अ. गणनावाचक विशेषण. ज्या विशेषणांमुळे नामाची निश्चित संख्या समजते त्यांना गणनावाचक विशेषण म्हणतात. उदाहरणे: 3 मुले, 5 पुस्तके, 10 विद्यार्थी. आ. क्रमवाचक विशेषण. ज्या विशेषणांमुळे नामाचा क्रम किंवा स्थान समजते त्यांना क्रमवाचक विशेषण म्हणतात. उदाहरणे: पहिला क्रमांक, दुसरा विद्यार्थी. मराठी व्याकरण पाठ 6. संख्यावाचक विशेषण प्रकार. इ. आवृत्तीवाचक विशेषण. ज्या विशेषणांमुळे एखादी गोष्ट किती गट किंवा किती वेळा वाढली आहे हे समजते त्यांना आवृत्तीवाचक विशेषण म्हणतात. उदाहरणे: दुप्पट वेतन, तिप्पट नफा. इ. समुदायवाचक विशेषण. ज्या विशेषणांमुळे समूह, समुदाय किंवा एकत्रितपणा समजतो त्यांना समुदायवाचक विशेषण म्हणतात. उदाहरणे: सर्व विद्यार्थी, संपूर्ण वर्ग. उ. अनिश्चित संख्यावाचक विशेषण. ज्या विशेषणांमुळे नामाची निश्चित संख्या समजता अंदाजे किंवा अनिश्चित संख्या समजते त्यांना अनिश्चित संख्यावाचक विशेषण म्हणतात. उदाहरणे: काही लोक, अनेक मुले. मराठी व्याकरण पाठ 6. सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. विशेषणाचा तिसरा प्रकार म्हणजे सार्वनामिक विशेषण. सर्वनाम जेव्हा नामाबरोबर येऊन त्या नामाची विशेष माहिती देते तेव्हा त्या शब्दाला सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदाहरणे: आई हा मुलगा, तू ती मुलगी. 3. कोणता रस्ता, प्रत्येक विद्यार्थी. येथे हा, ती, कोणता, प्रत्येक हे शब्द नामाचे सार्वनामिक विशेषण वर्णन करतात. मराठी व्याकरण पाठ 6. नामसाधित विशेषण. नामसाधित विशेषण. विशेषणाचा चौथा प्रकार म्हणजे नामसाधित विशेषण. ज्या विशेषणांची निर्मिती नामापासून होते त्यांना नामसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणे: आई सोन्याची अंगठी, तू दगडी भिंत. 3. लाकडी टेबल. मराठी व्याकरण पाठ 6. धातुसाधित विशेषण. धातुसाधित विशेषण. विशेषणाचा 5वा प्रकार म्हणजे धातुसाधित विशेषण. ज्या विशेषणांची निर्मिती धातू किंवा क्रियामुळापासून होते त्यांना धातुसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणे: हसरा चेहरा, रडका मुलगा, वाहते पाणी. वरील उदाहरणांमध्ये हसरा, रडका आणि वाहते हे शब्द क्रियामुळापासून तयार झालेले आहेत, म्हणून ते धातुसाधित विशेषण आहेत.
मराठी व्याकरण पाठ 6 अव्ययसाधित विशेषण. अव्ययसाधित विशेषण. विशेषणाचा 6वा प्रकार म्हणजे अव्ययसाधित विशेषण. अव्ययांपासून तयार होणाऱ्या विशेषणांना अव्ययसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणे: आई वरचा मजला, तूप खालची खोली, थ्री पुढील रांग. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषणाचे लिंग नुसार रूप. विशेषणाचे लिंग नुसार रूप. विशेषण हे ज्या नामाबद्दल माहिती देते त्या नामाच्या लिंगानुसार आपले रूप बदलते. मराठी भाषेत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या 3 लिंगांनुसार विशेषणाचे रूप वेगवेगळे होते. उदाहरणार्थ: चांगला मुलगा, चांगली मुलगी आणि चांगले पुस्तक या वाक्यांमध्ये चांगला या विशेषणाचे रूप नामाच्या लिंगानुसार बदललेले दिसते. त्यामुळे वाक्यरचना शुद्ध आणि अर्थपूर्ण करण्यासाठी विशेषणाचे लिंगानुसार योग्य रूप वापरणे अत्यंत महत्त्वाचे असते. उदाहरणे: आई चांगला मुलगा हे पुल्लिंग, चांगली मुलगी ही स्त्रीलिंग, चांगले पुस्तक हे नपुंसकलिंग. तू मोठा वाडा हे पुल्लिंग, मोठी इमारत ही स्त्रीलिंग, मोठे घर हे नपुंसकलिंग. 3 काळा घोडा हे पुल्लिंग, काळी गाय ही स्त्रीलिंग, काळे पेन हे नपुंसकलिंग. 4 हुशार विद्यार्थी हे पुल्लिंग, हुशार विद्यार्थिनी ही स्त्रीलिंग, हुशार मूल हे नपुंसकलिंग. सुंदर मुलगा हे पुल्लिंग, सुंदर मुलगी ही स्त्रीलिंग, सुंदर फूल हे नपुंसकलिंग. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषणाचे वचन नुसार रूप. विशेषणाचे वचन नुसार रूप. विशेषण हे ज्या नामाबद्दल माहिती देते त्या नामाच्या वचनानुसार देखील आपले रूप बदलते. मराठी भाषेत एकवचन आणि अनेकवचन यानुसार विशेषणाचे रूप वेगवेगळे असते. उदाहरणार्थ: मोठा मुलगा या वाक्यात मोठा हे विशेषण एकवचनी आहे, तर मोठी मुले या वाक्यात ते अनेकवचनी रूपात आले आहे. त्याचप्रमाणे सुंदर फूल आणि सुंदर फुले यामध्येही विशेषण वचनानुसार बदललेले दिसते. योग्य व शुद्ध भाषेसाठी विशेषणाचे वचनानुसार योग्य रूप वापरणे आवश्यक असते. उदाहरणे: 1 मोठा मुलगा, मोठी मुले. 2 चांगले पुस्तक, चांगली पुस्तके. 3 सुंदर फूल, सुंदर फुले. 4 काळा घोडा, काळे घोडे. हुशार विद्यार्थी, हुशार विद्यार्थी. वरील उदाहरणांमध्ये विशेषण नामाच्या वचनानुसार बदललेले दिसते. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषणाचे 10 महत्त्वाचे उपयोग. आई नामाचे गुण किंवा वैशिष्ट्ये सांगण्यासाठी. विशेषणाचा मुख्य उपयोग म्हणजे नामाचा गुण, दोष, स्वभाव किंवा वैशिष्ट्य सांगणे. उदाहरणे: हुशार विद्यार्थी, सुंदर फूल, प्रामाणिक अधिकारी. वरील वाक्यांमध्ये हुशार, सुंदर आणि प्रामाणिक हे शब्द नामाची विशेष माहिती देतात. संख्या दर्शवण्यासाठी. विशेषण नामाची संख्या किंवा क्रम दर्शवण्यासाठी वापरले जाते. उदाहरणे: 5 मुले, 2 पुस्तके, पहिला क्रमांक. येथे 5, 2 आणि पहिला हे शब्द संख्या व क्रम दर्शवतात. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषणाचे 10 महत्त्वाचे उपयोग. रंग व आकार स्पष्ट करण्यासाठी. विशेषणामुळे वस्तूचा रंग, आकार किंवा स्वरूप स्पष्ट होते. उदाहरणे: काळा घोडा, गोल चेंडू, मोठे घर. या विशेषणांमुळे वस्तूची स्पष्ट कल्पना येते. अवस्था किंवा स्थिती सांगण्यासाठी. विशेषण व्यक्ती किंवा वस्तूची अवस्था दर्शवते. उदाहरणे: गरम चहा, आजारी माणूस, थंड पाणी. येथे विशेषण नामाची स्थिती स्पष्ट करते. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषणाचे 10 महत्त्वाचे उपयोग. वाक्य अधिक प्रभावी करण्यासाठी. विशेषणामुळे भाषा आकर्षक, सुंदर आणि प्रभावी बनते. उदाहरणे: शूर सैनिक देशासाठी लढतो. मेहनती विद्यार्थी यशस्वी होतो. विशेषणामुळे वाक्याचा प्रभाव वाढतो. स्पष्टता निर्माण करण्यासाठी.
विशेषणामुळे कोणत्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलले जात आहे हे स्पष्ट होते. उदाहरणे: लाल चेंडू आण. मोठे पुस्तक दे. येथे विशेषणामुळे योग्य वस्तू ओळखणे सोपे जाते. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषणाचे 10 महत्त्वाचे उपयोग. साहित्यिक सौंदर्य वाढवण्यासाठी. कविता, कथा, निबंध आणि भाषण यामध्ये विशेषणांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. उदाहरण: सुंदर हिरवीगार शेते मन मोहून टाकतात. विशेषणामुळे वर्णन अधिक जिवंत आणि प्रभावी बनते. तुलना करण्यासाठी. विशेषणांचा उपयोग तुलना दर्शवण्यासाठीही केला जातो. उदाहरणे: राम मोहनपेक्षा उंच आहे. हे फूल अधिक सुंदर आहे. येथे विशेषण तुलना स्पष्ट करते. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषणाचे 10 महत्त्वाचे उपयोग. 9. भावनांचे वर्णन करण्यासाठी. विशेषण भाव, भावना किंवा मानसिक अवस्था व्यक्त करण्यास मदत करते. उदाहरणे: आनंदी मुलगा, दुःखी स्त्री, रागीट शिक्षक. संवाद सुलभ करण्यासाठी. विशेषणामुळे संवाद अधिक स्पष्ट, सोपा आणि प्रभावी बनतो. एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाची नेमकी माहिती कमी शब्दात देता येते. विशेषणांचा वापर केल्याने समोरच्या व्यक्तीला विषय पटकन समजतो आणि गैरसमज होण्याची शक्यता कमी होते. उदाहरणार्थ: मोठा काळा कुत्रा असे म्हटल्यास त्या कुत्र्याचे स्वरूप लगेच स्पष्ट होते. त्यामुळे दैनंदिन संभाषणात तसेच लेखनात विशेषणांचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उदाहरण: मोठा काळा कुत्रा म्हटल्यास त्या कुत्र्याचे स्वरूप लगेच समजते. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण व विशेष्य. विशेषण व विशेष्य. मराठी व्याकरणामध्ये विशेषण आणि विशेष्य हे परस्परांशी संबंधित महत्त्वाचे घटक आहेत. वाक्यात एखाद्या नामाची किंवा सर्वनामाची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, तर ज्याबद्दल ती विशेष माहिती सांगितली जाते त्या शब्दाला विशेष्य म्हणतात. विशेषण आणि विशेष्य यांचा संबंध समजल्यास वाक्यरचना अधिक स्पष्टपणे समजते आणि भाषेचा योग्य वापर करता येतो. उदाहरण: आई हुशार मुलगा. येथे आई हुशार हे विशेषण, मुलगा हा विशेष्य. उदाहरणे: सुंदर फूल, हुशार विद्यार्थी, मोठे घर. येथे फूल, विद्यार्थी आणि घर हे विशेष्य आहेत. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण ओळखण्याची पद्धत. विशेषण ओळखण्याची पद्धत. विशेषण ओळखण्यासाठी वाक्यातील नाम किंवा सर्वनामाबद्दल कसा, कशी, कसे, किती किंवा कोणता असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ते शब्द विशेषण असतात. उदाहरणार्थ: सुंदर फूल उमलले या वाक्यात कसे फूल असा प्रश्न विचारल्यास सुंदर हे उत्तर मिळते, त्यामुळे सुंदर हे विशेषण आहे. त्याचप्रमाणे 5 मुले खेळत आहेत या वाक्यात किती मुले असा प्रश्न विचारल्यास 5 हे उत्तर मिळते, म्हणून 5 हे विशेषण आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारून विशेषण सहज ओळखता येते. वाक्यातील नामाबद्दल प्रश्न विचारावा. आई कसा, 2 कशी, 3 कसे, 4 किती, वीक कोणता. जो शब्द उत्तर देतो तो विशेषण असतो. उदाहरण: मोठे घर. आई प्रश्न कसे घर, 2 उत्तर मोठे, 3 म्हणून मोठे हे विशेषण आहे. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषणाची वाक्यातील उदाहरणे. विशेषणाची वाक्यातील उदाहरणे. आता आपण वाक्यातील विशेषण ओळखावूया. 1. चांगला विद्यार्थी अभ्यास करतो. 2. सुंदर फुले बागेत उमलली. 3. 5 मुले मैदानात खेळत आहेत. 4. हा रस्ता पुण्याकडे जातो. थंड पाणी प्या. वरील वाक्यांमध्ये चांगला, सुंदर, 5 पुण्याकडे व थंड ही विशेषणे आहेत. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण
50 बहुपर्यायी प्रश्न. 1. नामाचा गुण दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? अ. क्रियापद. बी. विशेषण. सी. सर्वनाम. डी. अव्यय. उत्तर बी. विशेषण. स्पष्टीकरण. नामाचा गुण, संख्या किंवा अवस्था दर्शवणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. 2. सुंदर फूल मधील विशेषण ओळखा. अ. फूल. बी. सुंदर. सी. सुंदर फूल. डी. यापैकी नाही. उत्तर बी. सुंदर. स्पष्टीकरण. सुंदर हा शब्द फुलाचे वैशिष्ट्य सांगतो. 3. 5 मुले मधील विशेषणाचा प्रकार कोणता? अ. गुणवाचक. बी. सार्वनामिक. सी. संख्यावाचक. डी. धातुसाधित. उत्तर सी. संख्यावाचक. स्पष्टीकरण. 5 हा शब्द संख्या दर्शवतो. 4. काळा घोडा मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. रंगदर्शक. बी. आकारदर्शक. सी. अवस्थादर्शक. डी. समुदायवाचक. उत्तर क. रंगदर्शक. स्पष्टीकरण. काळा हा शब्द रंग दर्शवतो. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 5. खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते? अ. 2. बी. हा. सी. गोड. डी. पहिला. उत्तर सी. गोड. स्पष्टीकरण. गोड हा गुण दर्शवतो. 6. मोठे घर मधील विशेषण कोणते? अ. घर. बी. मोठे. सी. मोठे घर. डी. यापैकी नाही. उत्तर बी. मोठे. स्पष्टीकरण. मोठे हे घराचा आकार दर्शवते. 7. पहिला विद्यार्थी मधील विशेषणाचा प्रकार कोणता? अ. क्रमवाचक. बी. समुदायवाचक. सी. गुणवाचक. डी. धातुसाधित. उत्तर अ. क्रमवाचक. स्पष्टीकरण. पहिला हा क्रम दर्शवतो. 8. दुप्पट वेतन मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. गणनावाचक. बी. आवृत्तीवाचक. सी. गुणवाचक. डी. सार्वनामिक. उत्तर बी. आवृत्तीवाचक. स्पष्टीकरण. दुप्पट पट दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 9. सर्व विद्यार्थी मधील विशेषणाचा प्रकार कोणता? अ. समुदायवाचक. बी. गुणवाचक. सी. धातुसाधित. डी. रंगदर्शक. उत्तर अ. समुदायवाचक. स्पष्टीकरण. सर्व हा समूह दर्शवतो. 10. काही लोक मधील विशेषण कोणते? अ. काही. बी. लोक. सी. काही लोक. डी. यापैकी नाही. उत्तर अ. काही. स्पष्टीकरण. काही ही अनिश्चित संख्या दर्शवते. 11. हा मुलगा मधील विशेषणाचा प्रकार कोणता? अ. गुणवाचक. बी. सार्वनामिक. सी. धातुसाधित. डी. आकारदर्शक. उत्तर बी. सार्वनामिक. स्पष्टीकरण. हा हे सर्वनाम नामाबरोबर आले आहे. 12. नामापासून तयार होणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात? अ. धातुसाधित. बी. सार्वनामिक. सी. नामसाधित. डी. समुदायवाचक. उत्तर सी. नामसाधित. स्पष्टीकरण. नामापासून तयार झालेले विशेषण म्हणजे नामसाधित विशेषण. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 13. लाकडी टेबल मधील विशेषण कोणते? अ. लाकडी. बी. टेबल. सी. लाकूड. डी. यापैकी नाही. उत्तर अ. लाकडी. स्पष्टीकरण. लाकडी हे नामसाधित विशेषण आहे. 14. हसरा चेहरा मधील विशेषणाचा प्रकार कोणता? अ. गुणवाचक. बी. धातुसाधित. सी. सार्वनामिक.
डी. क्रमवाचक. उत्तर बी. धातुसाधित. स्पष्टीकरण हसरा हा धातूपासून तयार झाला आहे. 15 विशेषण कोणत्या शब्दाबद्दल माहिती देते? अ. क्रियापद. बी. अव्यय. सी. नाम सर्वनाम. डी. उभयान्वयी अव्यय. उत्तर सी. नाम सर्वनाम. स्पष्टीकरण विशेषण हे नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करते. 16 गरम चहामधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. अवस्थादर्शक. बी. रंगदर्शक. सी. समुदायवाचक. डी. गणनावाचक. उत्तर अ. अवस्थादर्शक. स्पष्टीकरण गर्म ही अवस्था दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 17 ती मुलगी मधील विशेषण कोणते? अ. मुलगी. बी. ती. सी. ती मुलगी. डी. यापैकी नाही. उत्तर बी. ती. स्पष्टीकरण ती हे सार्वनामिक विशेषण आहे. 18 गोल चेंडूमधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. आकारदर्शक. बी. रंगदर्शक. सी. गुणवाचक. डी. समुदायवाचक. उत्तर अ. आकारदर्शक. स्पष्टीकरण गोल आकार दर्शवतो. 19 अनेक विद्यार्थी मधील विशेषण कोणते? अ. विद्यार्थी. बी. अनेक. सी. अनेक विद्यार्थी. डी. यापैकी नाही. उत्तर बी. अनेक. स्पष्टीकरण अनेक अनिश्चित संख्या दर्शवते. 20 प्रामाणिक अधिकारी मधील विशेषण कोणते? अ. अधिकारी. बी. प्रामाणिक. सी. प्रामाणिक अधिकारी. डी. यापैकी नाही. उत्तर बी. प्रामाणिक. स्पष्टीकरण प्रामाणिक हा गुण दर्शवतो. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 21 विशेषणाचे रूप कशानुसार बदलते? अ. काळ. बी. प्रयोग. सी. लिंग व वचन. डी. पुरुष. उत्तर सी. लिंग व वचन. स्पष्टीकरण विशेषण नामाच्या लिंग व वचनानुसार बदलते. 22 चांगली मुलगी मध्ये विशेषण कोणते? अ. मुलगी. बी. चांगली. सी. चांगली मुलगी. डी. यापैकी नाही. उत्तर बी. चांगली. स्पष्टीकरण चांगली हे विशेषण मुलीचा गुण दर्शवते. 23 खालीलपैकी संख्यावाचक विशेषण कोणते? अ. सुंदर. बी. 3. सी. काळा. डी. गोड. उत्तर बी. 3. स्पष्टीकरण 3 संख्या दर्शवते. 24 थंड पाणी मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. अवस्थादर्शक. बी. आकारदर्शक. सी. समुदायवाचक. डी. धातुसाधित. उत्तर अ. अवस्थादर्शक. स्पष्टीकरण थंड अवस्था दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 25 अख्खे गाव मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. समुदायवाचक. बी. गुणवाचक. सी. क्रमवाचक. डी. गणनावाचक. उत्तर अ. समुदायवाचक. स्पष्टीकरण अख्खे समूह दर्शवते. 26 वाहते पाणी मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. धातुसाधित. बी. गुणवाचक. सी. रंगदर्शक. डी. सार्वनामिक. उत्तर अ. धातुसाधित. स्पष्टीकरण वाहते हे क्रियामुळापासून तयार झाले आहे. 27 दुसरी मुलगी मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. गणनावाचक. बी. क्रमवाचक. सी. समुदायवाचक. डी. गुणवाचक. उत्तर बी. क्रमवाचक. स्पष्टीकरण दुसरी क्रम दर्शवते. 28
सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? अ. गुणवाचक. बी. संख्यावाचक. सी. समुदायवाचक. डी. सार्वनामिक. उत्तर अ. गुणवाचक. स्पष्टीकरण: सुंदर गुण दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न 29 कोणता रस्ता मधील विशेषण कोणते? अ. रस्ता. बी. कोणता. सी. कोणता रस्ता. डी. यापैकी नाही. उत्तर बी. कोणता. स्पष्टीकरण: कोणता हे सार्वनामिक विशेषण आहे. 30 तिप्पट नफामधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. गुणवाचक. बी. आवृत्तीवाचक. सी. क्रमवाचक. डी. रंगदर्शक. उत्तर बी. आवृत्तीवाचक. स्पष्टीकरण: तिप्पटपट दर्शवते. 31 विशेषणामुळे भाषा कशी बनते? अ. अस्पष्ट. बी. कठीण. सी. प्रभावी व सुंदर. डी. चुकीची. उत्तर सी. प्रभावी व सुंदर. स्पष्टीकरण: विशेषणामुळे वाक्य अधिक आकर्षक बनते. 32 हिरवी पाने मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. अवस्थादर्शक. बी. रंगदर्शक. सी. गुणवाचक. डी. समुदायवाचक. उत्तर बी. रंगदर्शक. स्पष्टीकरण: हिरवी रंग दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न 33 मोठी इमारत मध्ये विशेष्य कोणते? अ. मोठी. बी. इमारत. सी. मोठी इमारत. डी. यापैकी नाही. उत्तर बी. इमारत. स्पष्टीकरण: ज्याबद्दल माहिती सांगितली जाते ते विशेष्य असते. 34 हुशार विद्यार्थी मध्ये विशेषण कोणते? अ. विद्यार्थी. बी. हुशार. सी. हुशारी. डी. यापैकी नाही. उत्तर बी. हुशार. स्पष्टीकरण: हुशार हा विद्यार्थ्याचा गुण दर्शवतो. 35 चौपट वेग मधील विशेषणाचा प्रकार कोणता? अ. आवृत्तीवाचक. बी. गुणवाचक. सी. क्रमवाचक. डी. रंगदर्शक. उत्तर अ. आवृत्तीवाचक. स्पष्टीकरण: चौपटपट दर्शवते. 36 प्रत्येक विद्यार्थी मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. सार्वनामिक. बी. गुणवाचक. सी. धातुसाधित. डी. आकारदर्शक. उत्तर अ. सार्वनामिक. स्पष्टीकरण: प्रत्येक हे सर्वनामाच्या स्वरूपात आले आहे. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न 37 उंच इमारत मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. अवस्थादर्शक. बी. आकारदर्शक. सी. रंगदर्शक. डी. समुदायवाचक. उत्तर बी. आकारदर्शक. स्पष्टीकरण: उंच आकार दर्शवते. 38 थकलेला प्रवासी मधील विशेषण कोणते? अ. प्रवासी. बी. थकलेला. सी. थकवा. डी. यापैकी नाही. उत्तर बी. थकलेला. स्पष्टीकरण: थकलेला अवस्था दर्शवते. 39 10 पुस्तके मधील विशेषण कोणते? अ. पुस्तके. बी. 10. सी. 10 पुस्तके. डी. यापैकी नाही. उत्तर बी. 10. स्पष्टीकरण: 10 निश्चित संख्या दर्शवते. 40 रडका मुलगा मधील विशेषणाचा प्रकार कोणता? अ. धातुसाधित. बी. समुदायवाचक. सी. गुणवाचक. डी. क्रमवाचक. उत्तर अ. धातुसाधित. स्पष्टीकरण: रडका क्रियामुळापासून तयार झाले आहे. मराठी व्याकरण पाठ 6 विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न 41 विशेष्य म्हणजे काय? अ. गुण दर्शवणारा शब्द.
बी. संख्या दर्शवणारा शब्द. सी. ज्याबद्दल माहिती दिली जाते तो शब्द. डी. क्रिया दर्शवणारा शब्द. उत्तर सी. ज्याबद्दल माहिती दिली जाते तो शब्द. स्पष्टीकरण. विशेषण ज्या नामाबद्दल माहिती देते ते विशेष्य असते. 42. लाल फूल मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. आकारदर्शक. बी. अवस्थादर्शक. सी. रंगदर्शक. डी. सार्वनामिक. उत्तर सी. रंगदर्शक. स्पष्टीकरण. लाल रंग दर्शवतो. 43. मोठा वाडामध्ये विशेषण कोणते? अ. वाडा. बी. मोठा. सी. मोठा वाडा. डी. यापैकी नाही. उत्तर बी. मोठा. स्पष्टीकरण. मोठा आकार दर्शवतो. 44. चांगले पुस्तक मध्ये विशेषणाचे लिंग कोणते? अ. पुल्लिंग. बी. स्त्रीलिंग. सी. नपुंसकलिंग. डी. यापैकी नाही. उत्तर सी. नपुंसकलिंग. स्पष्टीकरण. पुस्तक नपुंसकलिंगी आहे. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 45. सुंदर फुले मध्ये विशेषणाचे वचन कोणते? अ. एकवचन. बी. अनेकवचन. सी. पुल्लिंग. डी. स्त्रीलिंग. उत्तर बी. अनेकवचन. स्पष्टीकरण. फुले अनेकवचनी आहे. 46. मोठे घर मध्ये विशेष कोणते? अ. मोठे. बी. घर. सी. मोठे घर. डी. यापैकी नाही. उत्तर बी. घर. स्पष्टीकरण. घर हे विशेष्य आहे. 47. काही मुले मधील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? अ. गणनावाचक. बी. अनिश्चित संख्यावाचक. सी. गुणवाचक. डी. समुदायवाचक. उत्तर बी. अनिश्चित संख्यावाचक. स्पष्टीकरण. काही अनिश्चित संख्या दर्शवते. 48. संपूर्ण वर्ग मधील विशेषण कोणते? अ. वर्ग. बी. संपूर्ण. सी. संपूर्ण वर्ग. डी. यापैकी नाही. उत्तर बी. संपूर्ण. स्पष्टीकरण. संपूर्ण समुदाय दर्शवते. मराठी व्याकरण पाठ 6. विशेषण 50 बहुपर्यायी प्रश्न. 49. विशेषण ओळखण्यासाठी कोणते प्रश्न विचारतात? अ. कुठे. बी. केव्हा. सी. कसा. किती. कोणता. डी. का. उत्तर सी. कसा. किती. कोणता. स्पष्टीकरण. या प्रश्नांच्या उत्तरातून विशेषण ओळखता येते. 50. गोड आंबा मध्ये विशेष कोणते? अ. गोड. बी. आंबा. सी. गोड आंबा. डी. यापैकी नाही. उत्तर बी. आंबा. स्पष्टीकरण. आंबा या नामाबद्दल गोड हे विशेषण माहिती देते. या वर्षीपासून तलाठी परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घडली जाणार आहे. विद्या भरती पुणे कडून तलाठी परीक्षेसाठी मोफत YouTube चॅनेल सुरू करण्यात आहे. पुढील 2 महिन्यात तलाठी परीक्षासाठी 4 विषय मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान यांचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. या 4 विषयाचं अध्ययन पूर्ण झाल्यानंतर 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे प्रकाशित करण्यात येणार आहे. कृपया आपण या चॅनेलला नोंदणी करा.